श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर पहा, कालचा दिवस हा माझा पूर्ण बिझी गेला. काल दिवसभर पापड वगैरे लाटले आणि त्याच्यामुळे काल पूर्ण दिवसभर मला कामच काम होतं. तर पहा, आज म्हटलं होतं की जे अर्धं पीठ राहिलं होतं त्याचे आज पापड करेन, पण आज नाही. आज पापड वगैरे काहीच बनवणार नाही, कारण की कालच एवढे दमले होते. तर म्हटलं पापड नंतर 4-5 दिवसांनी ते राहिलेलं पीठ वगैरे ते मळून त्याचे पापड बनवेन. पण आज जरा घरातलीच कामं करावी आणि दुपारी थोडा आराम करावा. आणि आज शनिवार आहे, तर म्हटलं संध्याकाळी आज छान मारुतीरायाचं दर्शन पण घ्यायला जाऊया. तर पहा, आज फक्त मी आपले जे रोजचे काम आहे, स्वयंपाक, कपडे, भांडे तेच करणार आहे आणि मस्त दुपारी थोडाफार आराम करणार आहे. आता छान देवपूजा वगैरे करते आणि चहा वगैरे पेते. आणि पहा, कालचे लाटलेले पापड तसेच आहेत अजून. त्यांना ना थोड्या वेळाने दुपारून थोडंसं ऊन दाखवेन. आणि पहा, हे कांदे मी इथं घरात ठेवलेत, कारण की बाहेर सारखा पाऊस वगैरे येतो आणि कांदे भिजून खराब होतात. पण पहा, रोज त्याचा सारखा काही ना काही कचरा कांद्याचा खाली पडत असतो. पण आता पर्याय नाही, पावसामुळे कांदे मला घरातच ठेवावे लागत आहेत. हे आहेत आपले नवीनच पाहुणे. नवीन नाही, हे जुनेच पाहुणे आहेत आपले. पण हे घरात आले की ह्यांना लगेच तापत ठेवावं लागतंय, आणि नाही तापवलं की ह्यांना लगेच राग येतोय आणि लगेच फाटून फुटून जातात. त्याच्यामुळे या उन्हाळ्यात त्यांची खास देखभाल करावी लागते पहा. नाही तर रागवले की लगेच फेकून द्यावं लागते त्यांना. आणि हे आपले दुसरे पाहुणे, यांना भेटल्याशिवाय तर आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही. यांचा थोडाफार आस्वाद घेतला की शरीरात जशी एनर्जी येते आणि कामाला छान सुरुवात होती. सकाळी पिल्लूसाठी आज टोमॅटोची चटणी आणि चपाती बनवून दिली पहा. रोज दिवसात 2 तरी भाज्या कराव्या लागतात पहा. सकाळी एक डब्यासाठी आणि दुपारी एक पातळ भाजी जेवण्यासाठी. तर भाज्यांचा एवढा वैताग आहे ना, कोणती भाजी करायची आणि कोणता नाही. आणि त्याच्यातून सकाळच्या 2 भाज्या असतात आणि संध्याकाळची एक भाजी, दिवसाला 3 भाज्या करायच्या. म्हणजे अवघडच काम आहे आणि कोणती भाजी करू ते तर सुचतच नाही. आज दुपारच्या जेवणासाठी पहा, भाकरी बनवल्या, कारण की सकाळी 2-3 चपात्या बनवल्या होत्या आणि दोन्ही टाईम चपाती खाल्ली की पोटाला जर त्रास होतोय. तर म्हटलं सकाळच्या आपल्या भाकरी कराव्या आणि आमच्या त्यांना दुपारची भाकरीच लागते. तर पहा, सकाळच्या 2-3 चपात्या होत्या, तर आता फक्त 2च भाकरी करते. आणि एका गॅसवरती भाकरी तर दुसऱ्या गॅसवरती भात लावला होता. आणि म्हटलं जरा पातळ भाजी पण काहीतरी करावी भाकरीसोबत खायला. तर पहा, सकाळची टोमॅटोची चटणी होती थोडी, तर आता म्हटलं बटाट्याची पातळ भाजी करावी, म्हणजे भाकरीसोबत जरा दुपारी चुरून वगैरे खाता येते.
भाकरी वगैरे केल्या आणि नंतर म्हटलं जरा आधी किचन ओटा आवरून घेऊ, कारण की किचन ओट्यावरती भांडे वगैरे तसेच होते. रात्री घासलेले भांडे सकाळी अजून लावलेच नव्हते. म्हटलं पटकन भाकरी झाल्यात तर पटकन भांडे वगैरे लावून द्यावे, कारण की अजून भाजी करायची होती. तर भाकरी आधीच करून घेतला आणि भात पण लावून घेतला. तर म्हटलं भाजी नंतर बापले भांडे घासायला घ्यावे खरकटे, तोपर्यंत भाजी शिजन म्हणून म्हटलं आधी किचन ओटा आवरावा आणि भाजी शिजत टाकावी, म्हणजे पटकन भांडे घासता येतील. तर पहा बटाट्याची पिवळी भाजी करते आहे. फक्त शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर तर तुम्हाला माहितीच आहे, मला प्रत्येक भाजीत लागतेच. त्यामुळे म्हटलं आता पटकन शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि म्हटलं मिक्सरला पटकन वाटण वगैरे काढावं. आणि बटाटे काही जास्त नाही, 2च बटाटे घेतले छोटे छोटे, कारण की नंतर ते फक्त भाजीचा रस्साच खातात. बटाटा तसाच खाली राहून जातो. बटाटा कोणी जास्त खातच नाही. मग उगा तो बटाटा जास्त कापला की वाया जातो, म्हणून 2च बटाटे कापले छोटे छोटे आणि भाजीला थोडा रस्सा जास्त केला. दुपारी जेवण वगैरे केलं आणि म्हटलं जरा आता हे घमेल्यातले पापड जरा पांगून टाकावे, कारण की थोडे ते आंबट ओलीच होते. तर पहा एका साडीवरती घरामध्येच फॅन खाली सर्व पापड पसरून ठेवले. म्हटलं फॅन खालीच वाळतील, काय टेरेसला न्यायची गरज नाही आहे. तर पहा आता संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आज मी खूप लवकर स्वयंपाकाला लागले, कारण की सकाळीच तुम्हाला म्हटलं होतं की आज शनिवार आहे आणि मारुतीरायाच्या दर्शनाला जायचं आहे. तर पहा दर्शनाला गेलं की घरी यायला जरा उशीर होतो आणि तोपर्यंत मुलांना भुका पण लागून जातात. तर म्हटलं आज मंदिरात जायच्या आधीच आपला स्वयंपाक करून घ्यावं, म्हणजे मुलांना भूक लागलं की मग ते जेवण करतात. तर पहा स्वयंपाक वगैरे केला आणि छान मारुतीरायाच्या दर्शनाला गेलो. तर पहा तिथं गेलो आणि जरा 5-10 मिनटं बसलो. तर पहा मंदिरात गेल्यानंतर जरा वेळ बसलं की जरा बरं वाटते. तर पहा मंदिरातून बाहेर पडलो आणि आमच्या तिथे शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं छान एक स्मारक आहे आणि तिथे छान बाग बनवलेली आहे आणि तिथे खूप छान झाडे वगैरे लावलेले आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी तिथे एवढं छान वातावरण होतं की जरा वेळ बसलं तिथे जाऊन की जरा बरं वाटते. तर मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि त्या बागेमध्ये जाऊन थोड्या वेळ बसलो आणि थोडं निवांत झालो.
जरा वेळ बागेत बसलो आणि नंतर एका नर्सरीमध्ये गेलो. तर मला काही इंडोर प्लांट पाहायचे होते. तर म्हटलं नर्सरी जवळ आहे, तर तिथे नर्सरीमध्ये गेलो. पण मला जे हवे होते ते प्लांट काही भेटले नाही. मग परत माघारी आलो आणि घरी येऊन संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला आणि छान जेवण वगैरे केलं. तर पहा, हा होता माझा आजचा डेली व्लॉग. तर माझा आजचा डेली व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.